नमस्कार मंडळी, उर्मिला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी ठेचा बनवणार आहे। त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेले आहे आणि सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे। आता त्याचे देठ काढून घ्यायचे आहेत। मिरच्या छान धुतलेल्या आहेत। हे पटपट त्याचे देठ काढून घ्यायचे। खूप छान लागतो ठेचा। हा ॲक्च्युली कोल्हापुरी पद्धतीने आहे बनवलेला। कोणी खोबरं नाही टाकत, असंच बनवतात। शेंगदाणे आणि लसूण आणि मिरची टाकून, पण मी त्याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे। आता थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्या तेलामध्ये मिरच्या टाकून सर्व सामान त्यात टाकून भाजून घ्यायचे। आता तेल तापलेलं आहे, मिरच्या टाकले। शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, शेंगदाणे टाकलेले आहेत। शेंगदाण्याचं कूट पण चालतो, अख्खे शेंगदाणे पण टाकून भाजून घ्यायचे आणि सर्व ते एकत्र मिक्स करायचं। मी खोबरं आधीच भाजून घेतलं होतं, त्याच्यामुळे आता लास्टला टाकणार ते। लसूण टाकले आहे। छान भाजून घ्यायचे। हे बघा किती सुंदर भाजलेले आहेत, छान भाजलेत ना। आता हे सर्व काढून घ्यायचं। खोबरं कसं मिक्स नाही केलं, कारण ते लवकर जळणार, त्याच्यामुळे खोबरं मी वेगळं भाजून घेतलं आहे आणि मग त्याच्यात मिक्स केलेलं आहे। आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही जाडसर पण वाटू शकता किंवा एकदम बारीक पण वाटू शकता, तर मी हे बारीक वाटलेलं आहे। आता हे मिक्सर, जरा मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये, चवीनुसार मीठ टाका। हे बघा, हे बारीक करून घेतलं आहे, छान असं बारीक केलेलं आहे। एकदम पण बारीक नाही आहे, मीडियम आहे। काय काय जण जाड ठेव